नमस्कार, मी अविनाश चिलेकर. पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. महापालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. महिना दीड महिन्यात निवडणुका होतील. त्या संदर्भात पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे बलाढ्य उमेदवार आहेत, संभाव्य इच्छुक आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करतोय. आता आपण पाचारण केलेलं आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये 2017 ते 22 पर्यंत भारतीय जनता पार्टीची सत्ता होती. त्या काळात सत्तारूढ पक्षनेते म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे, ज्यांनी संपूर्ण सत्ताधारी पक्षाची धुरा स्वतः सांभाळलेली आहे, ते नामदेवराव ढाके. नामदेवराव, आपलं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. नामदेवराव ढाके हे हाडाचे कार्यकर्ते आहेत. मुळात ते नेते कमी आहेत, हाडाचे कार्यकर्ते आहेत. म्हणजे रक्तदान शिबिरापासून बाकी सामाजिक त्यांचे उपक्रम तर प्रचंड मोठे, धार्मिक उपक्रम पण मोठे असतात. आता मध्यंतरी त्यांनी मागे एक कानबाई उत्सव म्हणजे खानदेशी मित्रमंडळाचा जो उत्सव आहे तो उत्सव घेतला. एक रेकॉर्ड ब्रेक गर्दी केली. शहरामध्ये जवळजवळ 2.5-3 लाख खानदेशी बांधव आहेत. त्यांना सगळ्यांना एका छताखाली एकत्र आणलं होतं. म्हणजे पिंपरी चिंचवड शहरातली ताकद दाखवून दिली त्यांनी. आतापर्यंत ते वाल्लेकरवाडी, बिजलीनगर हा जो प्रभाग आहे, प्रभाग क्रमांक 17, तिथून आतापर्यंत 3 निवडणुका लढले. मागच्या निवडणुकीला ते निर्विवादपणे जिंकून आले. आता पुन्हा तिथे ते प्रयत्न करत आहेत. आपण सुरुवातीला शहराबद्दल त्यांचं मत जाणून घेऊ, कारण का ते 5 वर्ष इथे सत्ताधारी पक्षाचे नेते म्हणून त्यांनी जे काम केलेलं आहे ते उल्लेखनीय आहे. नामदेवराव, सध्याच्या राजकारणाकडे तुम्ही कसं पाहता? म्हणजे आता पाहिलं मी पिंपरी चिंचवड शहरामध्ये 17 ते 22 तुमची सत्ता होती, नंतर 22 नंतर प्रशासकीय राजवट होती. प्रशासकीय राजवटीमध्ये कुठेही कोणाचाही काय कंट्रोल नव्हता. म्हणजे भाजप तसं पाहिलं तर सत्ता लोक बोट दाखवतात भाजपकडे, कारण सत्ता भाजपची राज्यामध्ये. तुमच्या काळामध्ये झालेलं काम, नंतर प्रशासकीय राजवटीमध्ये झालेलं काम आणि संपूर्ण ते राजकारण, इतकी खिचडी झालेली आहे. लोक सोशल मीडियावरती ते पाहिलं ना की लोक चिडतात अक्षरशः. तुम्हाला कसं वाटतं, पिंपरी चिंचवडचं काम जे झालेलं आहे ते समाधानकारक आहे का राजकीय? प्रथमतः तर आपण या ठिकाणी मला बोलवलं आणि पीसीबी टुडे मध्ये एक इच्छुक दावेदार म्हणून, प्रभाग क्रमांक 17चा एक कार्यकर्ता म्हणून मला या ठिकाणी बोलवलं. आणि आपण म्हणल्याप्रमाणे खरं म्हणजे प्रशासक होऊन आज जवळपास 3.5-4 वर्ष झाले. आणि तरी तुम्ही 2017 ते 2022 पर्यंतचा कार्यकाळामध्ये भारतीय जनता पार्टीला जे घवघवीत यश इथल्या नागरिकांनी दिलं आणि त्या ठिकाणी मला सभागृह नेता, सत्तारूढ पक्ष नेता म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे आपण जो उल्लेख केला सत्ताधारी पक्ष नेते म्हणून आपल्या कालखंडामध्ये आणि नंतर प्रशासकामध्ये काय का तुम्ही समाधानकारक आहे का? तर मला असं वाटतं की खरं म्हणजे अविनाशजी, महानगरपालिकेमध्ये 2017ला ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीचा सत्ता आली, भारतीय जनता पार्टीचा महापौर या महानगरपालिकेवरती बसला आणि तदनंतर त्या वर्षामध्येच म्हणजे ज्या वेळेला शहरामध्ये वाढतं नागरिकांना लक्षात घेता त्यावेळेचे आमचे तत्कालीन दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या माध्यमामधून त्यांनी हेरलं की बाबा या शहराला जशी लोकसंख्या वाढते आणि लोकसंख्या वाढत असताना आपल्याला खऱ्या अर्थानं पाण्याचा प्रश्न या ठिकाणी भासणार आहे. आणि म्हणून तातडीनं त्यांनी त्यावेळेला देवेंद्रजी फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन त्यावेळेला होते, लगेच त्यावेळेला भामा आसखेड आणि आंध्राचा प्रकल्प जो आहे त्या संदर्भामध्ये मागणी केली आणि लगेच त्याला मंजुरी देखील घेतली. आणि मग हळूहळू त्या ठिकाणी भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे देखील त्यावेळेला अपक्ष म्हणून आमदार आमच्या बरोबर होते. आणि गती घेऊन आम्ही म्हणजे एकाच वेळेला डीपीआर तयार करण्याचं काम असेल, जागा भूसंपादन करण्याचं काम असेल, पाण्याचा प्रश्न तुम्ही त्या पुढाकाराने, म्हणजे हे काय आम्ही सत्तेत आलो आणि लगेच लोकसंख्या वाढली असं नव्हतं. पण ते आमच्या लक्षात आलं की जर का आपण स्त्रोत नव्यानं निर्माण करू शकलो नाही तर आपण शहराला पाणी पुरवठा करू शकणार नाही, हे आमच्या नेतृत्वाला देखील लक्षात आलं. आणि मग आम्ही तो डीपीआर तयार करून जागा ताब्यात घेण्यापासून आज जवळपास आंध्रा धरणाचं 100 MLD आम्ही कच्चं पाणी घेऊन आज 100 MLD पाणी देऊ शकतोय. आणि आता एक थोड्या महिन्यामध्ये 4-5 महिन्यामध्ये भामा आसखेडचे 200 म्हणजे 268 MLD 268 MLD जे पाणी ते आम्हाला लगेच मिळणार आहे. आणि तो बरोबर जलशुद्धीकरण केंद्राचं काम देखील आमचं पूर्णत्वाला झालेलं आहे. पाईपलाईननी पाण्याचा प्रश्न सुटला असं तुम्ही म्हणता? पाण्याचा प्रश्न सुटला असं नाही म्हणता येणार, परंतु तो त्यावेळेला आमच्या लक्षात आलं, आमच्या नेतृत्वाला, आम्ही सगळ्या सभागृहामध्ये असणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नगरसेवकांना तो आम्ही आज देखील 100% पूर्ण नाही होते, कारण संख्या ही वाढत चालली. 17 आणि तुम्ही पवना जलवाहिनीचा प्रश्न जो 14 वर्षापासून पेंडिंग आहे, केंद्रात तुमची, राज्यात तुमची, महापालिकेत तुमची सत्ता होती, पण पवना जलवाहिनीचा प्रश्न अजूनही सुटला नाही.
नाही, पवना जलवाहिनीचा जो प्रश्न आहे तो मागच्या काळातही आम्ही सांगितलं की त्याच्याकडे देखील काही राजकीय गणित त्याच्यामध्ये होते, काही राजकीय गोष्टी त्याच्यामध्ये होत्या, परंतु त्या ठिकाणचे शेतकरी देखील संतुष्ट झाले पाहिजे ही भूमिका नेहमीच भारतीय जनता पार्टीची राहिलेली आहे. आणि म्हणून नव्यानं स्त्रोत करून शेवटी शहराला त्या वादाच्या याच्यात न पडता ज्या ठिकाणी गोळीबार झाला आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी शेतकऱ्यांची हत्या झाली आणि अशा ठिकाणचं रक्त माखलेलं पाणी आणि त्या लोकांचा कुठेही ते पाणी शहराला मिळत असताना तो दुखवटा आम्हाला देखील लक्षात आला होता. आणि म्हणून आम्ही त्यावेळेला एक वेगळा स्त्रोत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जो आज चालू आहे आणि तो लवकरच येणाऱ्या काळामध्ये पाणी हे आंध्रा धरणाचं चालूच आहे, परंतु भामासखेडचं देखील पाणी या ठिकाणी मिळणार आहे. परंतु आमच्या हे देखील लक्षात आलेलं आहे की आता शहराची लोकसंख्या एवढी जवळपास 30-32 लाखाच्या जवळपास शहराची लोकसंख्या येऊन ठेपलेली आहे आणि शहराला अजूनही नव्यानं स्त्रोत लागणार आहे. मला असं वाटतं की मुळशीचं आमदार शंकरभाऊ जगताप हे देखील त्या ठिकाणी मुळशीचं पाणी आपल्याकडे आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. किंवा आम्ही आता सभागृह झाल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टीची ही देखील भूमिका राहील की नव्यानं आपल्याला काही कॅचमेंट एरिया शोधता येईल का, तसं आम्ही आमच्या नेतृत्वाकडे देखील प्रयत्नशील आहोत की नव्यानं जसं मुंबईला धरण आहे स्वतःचं तसं महानगरपालिकेचं पुढच्या 20-25 वर्षाची लोकसंख्या लक्षात घेता 5-50 लाख लोकसंख्या शहराची होणार आहे. आणि मग त्या दृष्टीने देखील आम्ही कॅचमेंट एरिया एखादं धरण आमचं स्वतःचं कसं होईल यासाठी देखील आम्ही सगळे पाण्याचा प्रश्न सांगितलं बरोबर आहे त्याच्याविषयी, परंतु तुम्ही सत्तेत आलात त्याला मूळ कारण अनधिकृत बांधकामाचा एकही वीट पडू देणार नाही असं म्हणून तुम्ही नाही पडली ना वीट, नाही वीट पडली नाही, परंतु ती बांधकाम नियमित होतील असं आश्वासन दिलं पण आतापर्यंत 5 वर्षात एकही आश्वासन. हे बघा कसं आहे अविनाशजी, तो मुद्दा आणि तो मूळ माझा भाग आहे. मी वालेकरवाडी भागामध्ये राहतो. तुम्हाला माहिती आहे की 2008ला मी तेव्हापासून आंदोलन करत आलेलो आहे. परंतु अनधिकृत घरांचा जो विषय त्याच्यापेक्षा शास्तीकराचा जो मुद्दा होता तो लोकांना तो लागला मार्गी. म्हणजे एवढं शास्तीकर होता, म्हणजे एक पट आपण जर का 100 रुपये टॅक्स भरतोय तर त्याला 300 रुपये लागत होतात टॅक्स, त्यामुळे लोकांना तो भरणं शक्य नव्हतं. आणि म्हणून तो शास्तीकराचा मार्ग जवळपास 450 ते 500 कोटी रुपये शास्तीकराच्या माध्यमातून मिळणारे होते ते माफ केलेले आहे आमच्या नेतृत्वाने. देवेंद्रजी फडणवीस साहेब आहे आणि भारतीय जनता पार्टीचे आमचे सगळे आमदार आम्ही सगळ्यांनी मिळून तो प्रयत्न केला. आणि मला असं वाटतं की तो लढा 2008ला पहिल्यांदा भारतीय जनता पार्टी म्हणून त्यावेळेला तत्कालीन आमचे भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आणि आताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्या मोर्चाला देखील आले होते आणि तेव्हापासून हा आंदोलनाचा विषय मी छेडलेला होता. अजूनही सुटला ते सांगतो ना. आता प्रॉपर्टी कार्डचा जो विषय आहे, प्रॉपर्टी कार्ड करण्याचे आदेश आमच्या नेतृत्वानं जाहीर केलेला आहे. त्यामुळे त्याच्यावरती प्रॉपर्टी कार्ड म्हणजे मालकी हक्क आमच्या घरांचा अगोदर प्राधिकरणातल्या घरांचा जो अनधिकृत घर आहे त्याचा मालकी हक्क अगोदर होईल आणि त्यानंतर मग एक पॉलिसी म्हणजे जसं अनधिकृत बांधकाम आपण म्हणतोय पण ज्यावेळेला अनधिकृत बांधकाम होतं आपल्याला देखील माहिती की एखादा रस्ता 20 फुटाचा असेल तर त्याला किती बांधकाम आपण केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी जर नियमामध्ये बसून त्याला कसं करता येईल या दृष्टीने देखील आम्ही प्रयत्नशील आहोत. हे नक्की आहे की करण्याचा प्रयत्न आमचा 100% आहे. तसा प्रॉपर्टी कार्डच्या माध्यमातून त्याचं घर किंवा त्याची जागा जी आहे कमीत कमी त्याच्या नावावर झाली पाहिजे ही भूमिका घेऊन तरी आमचा प्रॉपर्टी कार्डचा विषय आता चालू झालेला आहे आणि तो लवकरच मला वाटतं त्याच्या संदर्भात सिटी सर्वे आणि महानगरपालिकेच्या संदर्भात देखील मीटिंग झालेल्या आहेत आणि तो मार्गी लागलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये जसं मी म्हणलं की रस्त्याला अनुसरून जेवढा FSI मिळतो नव्यानं UDCPR जो आलेला आहे त्या माध्यमातून देखील लोकांना म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना जे त्याच्यामध्ये येणाऱ्या महापालिकेमध्ये आम्ही धोरण तयार करू आणि लवकरच हा जो काय अनधिकृत बांधकामांचा एक क्लस्टर तयार करून त्याच्यामध्ये एक नव्यानं शासनाची मान्यता घेऊन त्याला FSI वाढवण्यासाठी आम्ही आग्रह राहू. मला याच्यात एक सांगा नामराव, तुम्ही घोषणा केलेली आहे 100% भाजप. 2017ला सत्ता आली त्यावेळेस आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांची मोठी ताकद तुमच्याबरोबर होती. त्यावेळेस मोदींचं वातावरण होतं, फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते आणि 100% भाजप त्यावेळेस सुद्धा तुम्ही बोलला होता. प्रत्यक्षात ते झालं नाही पण तुमचे एक 477 एकदम नगरसेवक झाले. आता त्याच्यामध्ये ते कारण असं होतं की राष्ट्रवादीचेच 50-50 लोक तुमच्याकडे आले होते त्याच्यामुळे तुमची संख्या तिथपर्यंत जाऊन पोहोचली. आता यावेळेस तुम्ही 100% भाजप मानताय, तुमचे ओरिजिनल भाजपचे आहे किती त्याच्यामध्ये का तुम्ही सगळे बाहेरचे घेऊनच 100% करणार?
नाही यावेळेला महानगरपालिकेला आम्ही अबकी बार सौ बारचा नारा दिलेला आहे. याचा अर्थ असा आहे की जसं तुम्ही सांगितलं की 2017ला दिवंगत आमदार लक्ष्मण भाऊ जगताप होते, मान्य आहे त्यांची ताकद होतीच त्याच्यामध्ये पण शंकर जगताप आहेत ना आमदार आहेत आणि त्यांची पण ताकद आहे. त्यामुळे महेशदादा, शंकर जगताप, आमदार उमाताई खापरे, अमित गोरखे 4 आमदार आणि यांच्यापेक्षा देखील भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जो आहे, बेस कार्यकर्ता, बेस पार्टी आमची आहे आणि नेहमी बूथ प्रमुखापासून तर पन्ना प्रमुखापर्यंतचे संघटन हे भारतीय जनता पार्टीकडे आहे. आणि मला असं वाटतं की कार्यकर्त्यांच्या जोरावरती कार्यकर्त्यांनी जे काय आतापर्यंत काम केलंय, ज्या योजना आहेत किंवा जे महापालिकेमध्ये काम झालेलं आहे किंवा शासनाच्या केंद्र शासनाच्या ज्या योजना आहेत ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी असणारा बूथ प्रमुख असेल, त्या ठिकाणचा असणारा पन्ना प्रमुख आमचा आहे, भाजपचा मंडलाचा पदाधिकारी आहे, वार्डाचा पदाधिकारी, जिल्ह्याचा पदाधिकारी किंवा प्रदेशचा पदाधिकारी आणि प्रत्येकानं काम हे सर्वसामान्य लोकांपर्यंत भारतीय जनता पार्टीची विचारधारा नेलेली आहे. आणि मला असं वाटतं की लोकांपर्यंत भारतीय जनता पार्टीचं जे काम आहे ते केंद्रातलं, राज्यातलं आणि महानगरपालिकेतलं 2017 ते 22 मधलं हे लोकांपर्यंत नेलेलं आहे. त्यामुळे लोकांना तुलनात्मक दृष्ट्या आज भारतीय जनता पार्टी कधी पण उजवी आणि चांगलं काम भारतीय जनता पार्टी करते हे आम्ही त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. याचं एक तुम्हाला थोडक्यात उदाहरण म्हणून सांगतो. 2017ला ज्या वेळेला आमची सत्ता आली त्यावेळेला त्याच्या अगोदरच्या कालखंडामध्ये म्हणजे मागच्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये ज्या वेळेला राष्ट्रवादीची सत्ता इथं होती आणि 5 वर्षाच्या कालखंडामध्ये भाजपनी त्या ठिकाणी जे कामाचा सपाटा लावला, जी कामाचा विकासाचे जे काय जसं रोड असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, पूल असतील किंवा सिमेंट रस्ते असतील किंवा अनेक गार्डन विकसित केले, अनेक क्रीडांगण विकसित केले, वेस्ट टू एनर्जी सारखा प्रकल्प आणला जो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये डेव्हलपमेंट. पण त्याच्याही पेक्षा आमचे आमदार, दिवंगत आमदार लक्ष्मण भाऊ जगताप आम्हाला नेहमी सांगायचे की आपण काम किती करतो, विकासात्मक काम पण सर्वसामान्य व्यक्ती केंद्रबिंदू ठेवून त्याच्यासाठी योजना देखील मोठ्या आणल्या आम्ही. तुम्ही बघा आमच्या कालखंडामध्ये भारतामध्ये महानगरपालिका दिव्यांगांना 2,500 रुपये देणारी, पेन्शन देणारी किंवा दिव्यांगांना शिष्यवृत्ती देणारी मुलांना ही पहिली महानगरपालिका आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीची योजना देखील आम्ही मोठ्या प्रमाणात आणल्या. अनेक योजना त्या कालखंडामधल्या जर का 17 ते 22 मधल्या योजना जर का आपण या ठिकाणी बोलायचं म्हणलं तर आता जवळपास अर्धा तास लागेल मला. एवढ्या योजना आम्ही त्या कालखंडामध्ये आणल्या आणि त्याचा लाभ देखील या ठिकाणी मिळाला. अनेक योजना किंवा अनेक योजनांच्या माध्यमातून सगळे लाभार्थी तुमच्याबरोबर, लाभार्थी आमच्या बरोबर आहे, केंद्राचे लाभार्थी आमच्या बरोबर आहे, घर ज्याला मिळालं ते लाभार्थी आमच्या बरोबर आहेत, पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून ज्यांना घरं मिळाली ती लाभार्थी आमच्या बरोबर आहे, लाडक्या बहिणींचा आत्ताच आमच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे लाभार्थी महिला झालेत त्या लाभार्थी देखील भारतीय जनता पार्टी बरोबर आहेत. आणि त्याच्याही पेक्षा म्हणजे जसं मी मगाशी सांगितलं की आम्ही संतुष्ट याच्यावरती आहे की आम्ही रोड, लाईट, गटार, पाणी याचं काम करत असताना, इन्फ्रास्ट्रक्चर वाढवत असताना शहराला एक बेंचमार्किंग शहर जगाच्या पाठीवरती करण्याचा प्रयत्न आमचा सगळ्यांचा होता आणि आहे. आणि त्याच्यापेक्षाही आम्ही सर्वसामान्य व्यक्ती केंद्रबिंदू मानला म्हणून सोसायट्या आम्ही ज्या काही स्कीम आणल्या, योजना आणल्या त्या देखील प्रभावी राहिलेल्या आहेत. आणि याच्यापेक्षा देखील जे गोरगरीब आज आपण बघताय की दवाखान्यामध्ये गेल्याच्या नंतर मोठे पैसे त्यांना मोजावे लागतात. आज महानगरपालिकेचे 6 दवाखाने आम्ही कार्यान्वित केलेले आहे. तुम्ही जर का दररोज दवाखान्यामधले ओपीडी बघितले तर जवळपास 1500 ते 2000 ओपीडी हे सर्वसामान्य लोक त्या ठिकाणी मोफत इलाज करतायत आणि त्यांना चांगलं ऑपरेशन देखील या महानगरपालिकेच्या दवाखान्यामध्ये मिळत आहे. मला असं वाटतं की अविनाशजी हा मुद्दा आमच्या दृष्टीनं 6 दवाखाने चालू करून आज बघा गरीबाचं एखादं, तुम्हाला पण माहिती की गरीब व्यक्ती पैशाच्या अभावानं खासगी हॉस्पिटलमध्ये जात नाही, कदाचित त्याचा पैशाच्या अभावानं तो जाऊ शकणार नसल्यामुळे त्याचा जीव गमवावा लागतो. तेच आज महानगरपालिकेच्या माध्यमामधून आम्ही सर्वसामान्य व्यक्तींसाठी दवाखाने उपलब्ध केले जे कार्यान्वित आहे. नुसते उपलब्ध नाही तर कार्यान्वित आहे. दररोजचे 15 ते 2000 ओपीडी सगळ्या दवाखान्यात, आकुर्डीच्या दवाखान्यात बघा, जिजामाता नामदेवराव, हे प्रोग्राम तुमचे प्रोग्राम बरेच आहेत, योजना भरपूर आहेत, तुम्ही त्या अंमलात आणल्या. पण या सगळ्यामध्ये सर्रास तुम्ही जे सांगितलं होतं 17ला की भयमुक्त, भ्रष्टाचार मुक्त, भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप झाले 2017 ते 22 आणि 22च्या नंतर प्रशासकीय काळामध्ये
जेवढा भ्रष्टाचार झाला त्याच्याबद्दल प्रचंड मोठ्या प्रमाणात भाजपवर आरोप केले. लोकांना ते भावले नसतील का? तो मतदार तुमच्या विरोधात जाणार नाही का? कसं आहे अविनाशजी, तुम्ही जे बोललात ते भ्रष्टाचार झाला, मला सांगा ना, भ्रष्टाचार झाला तर भ्रष्टाचार होतो त्यावेळेला ज्या वेळेला असं सांगितलं गेलं भ्रष्टाचार होतो, पण त्या संदर्भामध्ये कुणी आतापर्यंत भ्रष्टाचार झाला हे कुठं सिद्ध केलंय? कुणी कुठं गेलंय? कोण हे गेलंय का? काय असतं की काम करत असताना प्रत्येक ठिकाणी, केंद्रापासून राज्यामध्ये घ्या, राज्यापासून महानगरपालिकेमध्ये घ्या, ज्या वेळेला विकासात्मक कामं करायची असतात त्यावेळेला असे आरोप केले जातात. परंतु आरोप करत असताना त्याच्यामध्ये जर तथ्य असेल तर आम्ही देखील म्हणतो, आज देखील आम्ही म्हणतो की भ्रष्टाचार झालेला कुणी अधिकारी असेल, भ्रष्टाचार झालेला कोण आमचा त्यावेळेचा तत्कालीन नगरसेवक असेल किंवा जो कोणी असेल, त्याला आम्ही म्हणतो ना की त्याचं सिद्ध करा आणि त्याला जेलमध्ये पाठवा, त्याची चौकशी करा. पण असं फक्त चर्चा होते, चर्चेमध्ये काही तथ्य नसतं असं मला वाटतं. उदाहरणादाखल तुम्हाला सांगतो, पुरावा वगैरे नाही. एका कामाची निविदा असेल ती चिंचवडमध्ये 20% बिलो असेल, भोसरीमध्ये 20% अभाव असते. म्हणजे थोडक्यात सांगायचं, भामा आसखेडच्या प्रकरणामध्ये जॅकवेलचं 30 कोटी रुपये जादा दराची निविदा गेली. स्मार्ट सिटी प्रकल्प जो आहे त्या स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये अंडरग्राऊंड केबलिंग केलं गेलं 700 किलोमीटरचं, 150 किलोमीटरचं केबलिंग बंद आहे. 9,000 CC कॅमेरे बसवले, त्याच्यापैकी जवळपास 70% कॅमेरे बंद आहेत. हे सगळं निकृष्ट दर्जाचं काम झालं. हे भ्रष्टाचारामुळेच झालं ना? नाही, आता तुम्ही जे सांगितलं, मला नाही वाटत की शहरामध्ये पुण्याच्या तुलनेत किंवा मुंबईच्या तुलनेत किंवा आजूबाजूच्या शहराच्या तुलनेमध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये सुरक्षेच्या दृष्टीनं कॅमेरे लावले गेले. ठीक आहे, कमी अधिक कामाचा त्या ठिकाणी असेल त्याच्यावर दर्जा नाही म्हणता येणार, कमी अधिक काम त्या ठिकाणी तो कार्यान्वित आहे का नाहीये हे बघण्याचं काम त्या तत्कालीन जो अधिकारी त्याचा आहे. त्या संदर्भात मी माहिती घेतो आणि तो पण जर तसा असेल तर त्याची कार्यान्वित करण्याची जबाबदारी ही त्या ठेकेदारापेक्षा त्या अधिकारीची असते. प्रशासकीय राजवटीमध्ये हे फार जाणवलं म्हणजे नाही, बघा, प्रशासकीय राजवटीमध्ये जाणवलं, त्याच्याबद्दल मी सहमत आहे की बाबा त्याच्यावरती लोकप्रतिनिधी असला तर ते निदर्शनास पटकन आणून देतो आणि त्याला महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये त्या संबंधित अधिकाऱ्याला उठवून त्याला त्याची जबाबदारी निश्चित विचारता येते. ते आज राहिलं नाही त्यांच्याकडे, त्यामुळे कदाचित या गोष्टी कार्यपद्धतीच्या ज्या गोष्टी आहेत किंवा कार्यान्वित होण्याच्या ज्या काही टेंडर केल्याच्या नंतर काम करून घेण्याची पद्धत आहे त्याच्यामध्ये थोडासा फरक असू शकतो, ते मी नाकारत नाही. त्याचा परिणाम तुमच्या आताच्या मतदानावर त्याचा परिणाम होणार नाही का नामदेवराव? नाही, कसं होतं, तुम्ही जे बोललात भ्रष्टाचाराचा विषय, हो बरोबर, मी सांगतो भ्रष्टाचारापेक्षा कार्यपद्धत जी आहे काम करण्याची, ठेकेदारांनी काम करत असताना त्यांनी किती टक्क्यांनी भरायचं, किती टक्के अभाव करायचं आणि कोण त्याच्यामध्ये स्पर्धेमध्ये येतो, ती एक यंत्रणा आहे. त्याच्यामध्ये प्रशासकीय यंत्रणा आहे. त्याच्यामध्ये त्याच वेळेला तिथं त्याच्यावरती उठाव केला पाहिजे किंवा बोललं गेलं पाहिजे. आणि हे करत असताना ते काम करणारा जो व्यक्ती आहे त्याला ज्या वेळेला निविदा दिली जाते, काम दिलं जातं, वर्क ऑर्डर दिली जाते, त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं त्या अधिकाऱ्याचं काम आहे ते योग्य पद्धतीनं ठरल्याप्रमाणे, जसं ठरलं असतं अटी शर्तीमध्ये, तशा पद्धतीनं काम करून घेणं हे संबंधित अधिकाऱ्याचं काम असतं. आणि मला असं वाटतं की कामं ज्या वेळेला होतात त्यावेळेला मोठ्या प्रमाणात कामं केली जातात आणि मोठ्या प्रमाणामध्ये शहराचा विकास होतोय, त्यावेळेला अशा गोष्टी विरोधक हे चर्चा करत असतात आणि आरोप करत असतात. मला तर त्यांना सत्तेवर आल्यावर तुम्ही चौकशी करणार त्याची? नाही, आम्ही तर त्या ठिकाणी ज्या कामाचं, हे बघा कसं प्रशासक काळामध्ये जे काय कामं केली गेली, आम्ही पण सत्ताधारी जरी आलो, महानगरपालिकेत 100 पारचा नारा आम्ही दिलेला आहे, त्यामुळे महापौर भाजपचा होणार आहे. आणि हे संघटनात्मक दृष्ट्या आम्ही आमच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी तयारी केलेली आहे. आणि त्यावेळेला आल्याच्या नंतर ज्या प्रत्येक कामामध्ये जिथं आम्हाला त्रुटी आढळल्या तिथं चौकशी आम्ही करायला लावणार. सभागृहात त्यांना जाब विचारणार ना आम्ही अधिकाऱ्यांना, छान विचारणार. हा शहराचा झाला. तुम्ही ज्या प्रभागातून उभे राहणार आहात, 17 नंबरचा प्रभाग, वाल्लेकरवाडी, बिजलीनगर, तो संपूर्ण परिसर, त्या प्रभागातल्या नेमक्या समस्या काय? आता तुम्ही 5 वर्ष तिथे नगरसेवक होतात, कोणकोणती कामं तुमच्याकडून झाली तिथं, ठोस कामं? मगाशी जो मुद्दा आपण उपस्थित केला होता तो अनधिकृत बांधकामांचा, तो मुद्दा मगाशी सांगितलाय, तो मुद्दा माझ्या लेखी पहिल्यांदा आहे. मला आठवतं की ज्या वेळेला अनधिकृत घरांना शास्तीकराचा मुद्दा ज्या वेळेला आपण त्यांचे शास्तीकर माफ केला, त्याच्यानंतर लोकांसमोर एक मोठा प्रश्नचिन्ह राहिला की महानगरपालिकेमध्ये आमच्या घराचा टॅक्स नोंदवला जात नव्हता. आणि मी त्यावेळेला स्वतः शेखर सिंग साहेबांच्याकडे पत्रव्यवहार करून, त्यांची नोंदणी नव्हती, बऱ्याच घरांची नोंदणी नव्हती. का नव्हती तर एकतर शास्तीकराला घाबरून लोक करत नव्हती, दुसरी गोष्ट नोटराईज वरती त्या घराची नोंद केली जात नव्हती. ती स्वतः मी
नोटराईज वरती टॅक्स लावून घेण्याची विनंती तत्कालीन त्यावेळेचे आयुक्त जे होते शेखर सिंग साहेबांच्याकडे विनंती केली. आणि मला असं वाटतं की आज त्या माध्यमातून सगळ्या घरांना टॅक्स लावला गेलाय. महानगरपालिकेचा देखील त्याच्यामध्ये फायदा झालेला आहे, कारण एखाद्या घराला टॅक्स न लावता तो त्या फॅसिलिटी घेतो, त्यापेक्षा त्याचा टॅक्स लावून त्याला जे काही महानगरपालिकेला जे काही उत्पन्न मिळतं तो देखील महानगरपालिकेचा त्याच्यामध्ये फायदा झालेला आहे. आणि सर्वसामान्य लोकांना देखील आज स्वतःची इच्छा होती की आमच्या घराचा टॅक्स लागला पाहिजे. नोटराईज वरती टॅक्स लावून घेण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा केला. किती लोक असतील असे? जवळपास वालेकरवाडी प्रभाग क्रमांक 17 मध्ये असे जवळपास 5-6 हजार प्रॉपर्टी असतील. 5,000 हो, नव्यानं जे. आणि तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, हे जे काय टॅक्समुळे जो मगाशी उल्लेख केला की आम्ही नुसतं विकासाच्या बाजूला न राहता महानगरपालिकेच्या उत्पन्नात वाढ कशी होईल त्यातला हा एक पार्ट आहे की सर्वे एजन्सीच्या माध्यमातून प्रत्येक घरावरती नंबरिंग केलं गेलं आणि त्या घरामध्ये मोजणी केली गेली आणि त्या घराचा टॅक्स लागल्यामुळे जवळपास आज तुम्ही बघताय की महानगरपालिकेच्या तिजोरीमध्ये टॅक्सच्या माध्यमातून आज जवळपास 1000 कोटी रुपये येत आहेत. जे काय 500 ते 600 रुपये 600 कोटी यायचे, 400 कोटी रुपयाचा फायदाच झालेला आहे याच्या माध्यमातून. म्हणजे अनेक गोष्टी अशा फायद्याच्या ज्या आहेत महानगरपालिकेच्या रेव्हेन्यू मध्ये वाढ करण्यासाठी, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. मला प्रभागातलं सांगा, प्रभागामध्ये की ठोस कामं 5 वर्षात कोणती केली? तुम्ही सत्तारूढ नेते म्हटलं, तुमचा दबाव असणार, बघा, वजन असणार, तुम्ही मोठी मोठी कामं तिथे कोणती केली अशी? बघा, मला चिंतामणी चौकातला जो मेन रोड आहे, जो सरळ असा खरं प्राधिकरणात सरळ जाणारा, तो अद्यापर्यंत झालेला नाही. तो बघा, पशुसंवर्धनाची जागा पलीकडच्या बाजूला म्हणजे थेरगावच्या साईडला येते, त्या संदर्भामध्ये अंतिम टप्प्यामध्ये ते काम आता आहे. पशुसंवर्धन कडून मागच्या सभागृहामध्ये देखील आम्ही 22 कोटी रुपये देण्याचं त्यांना मंजुरी घेतलेली होती आणि तसं आपण देऊ पण केलेले होते. आणि त्या संदर्भामध्ये अंतिम टप्प्यामध्ये जो काही डीपी 45 मीटरचा रस्ता जातोय तो नदीवरती ब्रिज तयार होणार आहे. पुलाची निविदा काढली का त्या? नाही, त्याचं निविदा अंतिम टप्प्यामध्ये आहे ते काम. आणि त्याचं जे काय टेक्निकल ज्या गोष्टी होत्या म्हणजे पशुसंवर्धन कडून ते आपल्याकडे हस्तांतर करण्याची जी प्रक्रिया आहे ती अंतिम टप्प्यामध्ये आहे. त्यामुळे तो रस्ता होईल. म्हणजे तो रस्ता झाल्याच्या नंतर बिर्ला हॉस्पिटलकडे किंवा डांगे चौकाकडे जाणारी वाहतूक जी आहे ती थोडी कमी होईल आणि डायरेक्ट ती आपल्याला चिंचवड गावाकडून जाणारी ट्रॅफिक कमी होईल आणि ती थेरगावला जाईल, डांगे चौकाकडे जाईल. त्यामुळे हा एक माझ्या दृष्टीनं एक मोठा प्रोजेक्ट माझ्या वार्डामध्ये आहे. त्यानंतर माझ्या वार्डाला लागणारी नदी जी आहे, नदी सुधार प्रकल्प जो आता तुम्ही बघितलं मुख्यमंत्र्यांनी इंद्रायणीचा नमामि तसं पवनेचा देखील अंतिम टप्प्यामध्ये आहे. त्याचं देखील टेंडर आगामी काळामध्ये आमचे आमदार शंकरभाऊ जगताप त्यासाठी प्रयत्नशील आहेत आणि तो देखील पवना नदीचा प्रकल्प आहे. जवळपास 2 किलोमीटरची नदी आमच्या वार्डाला लागून येते, पवना नदी. त्यामुळे तो पण नदी सुधार प्रकल्पामध्ये आमच्या तिथं तो एक मोठा पॅरलल रस्ता पण आहे मला वाटतं. हा, त्याला आतून आता नव्या डीपी मध्ये एक 24 मीटरचा रस्ता, समांतर रस्ता घेतलेला आहे. म्हणजे तो मधला जो भाग नव्यानं डेव्हलप होणार आहे भविष्यामध्ये त्यामध्ये सुद्धा रस्ते आपण नवीन डीपी मध्ये अंमलात आलेले अंतर्गत रस्ते आहे, डीपी रस्ते पण आहे. आणि ते देखील काम आमचं प्रभाग क्रमांक 17च्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. आपण सांगितल्याप्रमाणे 5 वर्षाच्या कालखंडामध्ये सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा होता वाहतुकीचा, जो बिजलीनगरचा जो पूल आहे तिथं पूर्वी क्रॉसिंग होतं आणि गुरुद्वाराकडे जाणारी जी काय वाहतूक होती, रेल्वे स्टेशन, PCCU कॉलेज, पाटील कॉलेजकडे, तिथं अंडरपास केल्यामुळे जो काय अपघात जो आहे तो 0% अपघात करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मी केलेला आहे. म्हणजे तो अंडरपास चॅलेंजेबल होता. आपण बघा त्या काळामध्ये काळा पाषाण त्या ठिकाणी होता आणि अशा परिस्थितीत एका बाजूला स्लम, एका बाजूला पाण्याची टाकी, मोठ्या पाईपलाईन पाण्याच्या तिथूनच जाणाऱ्या, आणि त्यामध्ये मार्ग काढून तो अंडरपास त्या ठिकाणी केलेला आहे. आणि खूप चॅलेंजेबल असं काम त्या ठिकाणचं होतं, परंतु ते आज पूर्णत्वाला येऊन गेल्या 4 वर्षापासून त्या ठिकाणी त्या भुयारी मार्गातून लोक वापर करतायत आणि वरचा भाग जो आहे तो 45 मीटरचा तो सिग्नल फ्री त्या ठिकाणी झालाय आणि चांगलं काम हे झालेलं आहे. महानगरपालिकेच्या माध्यमातून 34.5 मीटर रस्ता जो आहे वालेकरवाडीचा, तुम्हाला देखील माहिती आहे तो 34 मीटर रस्ता, 7.5 मीटर अनधिकृत बांधकाम होते, अतिक्रमण केलेली. ते पहिल्यांदा म्हणताय तुम्ही आता जो काय वालेकरवाडीचा मेन रोड जो आहे अर्बन डिझाईनच्या माध्यमातून आम्ही जो रस्ता केलेला आहे जकात नाका टू वालेकरवाडी, सिटी तो रस्ता सरकवला तो सरकवला 7.5 मीटर अतिक्रमण काढली आम्ही, म्हणजे अनधिकृत बांधकामं, अतिक्रमण केलेली बांधकामं काढली आणि तो रस्ता आज बघा 34.5 मीटर रस्ता लोकांना एक चांगला रस्ता. त्याची अलाइनमेंट बदलली का? नाही, त्याची अलाइनमेंट नाही बदलली. त्याची अलाइनमेंट ती पलीकडच्या बाजूला होती, प्राधिकरण त्या बाजूला रावेत साईडला, त्या बाजूला बरोबर होती ती. त्यामुळे 7.5 मीटर रस्ता जो आहे
तो आज आपल्याकडे आला ना. आज बघा तिथं 48 कोटीचं काय म्हणतात ते? नाही ते 18 कोटीचं होतं 18 त्यावेळेला. हा, हा. 2018 19-20 ला काय केलेला आहे तो. आणि चांगला रस्ता आज वालेकरवाडीचा, त्यामुळे पूर्ण चित्र बदललेलं आहे त्या रस्त्यामुळे. चिंचोळे नगर वालेकरवाडी, तसंच बिजलीनगरचं शाहू गार्डन आम्ही नव्यानं विकसित केलं. शाहू गार्डन जे आहे ते. बिजलीनगर. त्यानंतर वालेकरवाडीला शाळा जी होती वालेकरवाडीची त्या चौकामध्ये, जुनी शाळा त्या होती ठिकाणी शाळेला जागा नव्हती. मी स्वतः तिकडे नवीन बांधली तुम्ही आता. पाठपुरावा केला. 1.5 एकर जागा प्राधिकरणाकडून महानगरपालिकेला विकत घेण्यास भाग पाडलं आणि त्या 1.5 एकर जागेमध्ये आज महानगरपालिकेची सुसज्ज अशी इंटरनॅशनल स्कूल जशी असते खासगी, तशा पद्धती शाळा. 10 कोटीचा प्रोजेक्ट आहे ना काहीतरी? 13-14 कोटीचा प्रोजेक्ट तो आहे. त्यानंतर तिथूनच जाणारा जो रस्ता आहे चिंतामणी मंदिरापासून सरळ, बरोबर. तो रस्ता का नाही झाला आता? तो पण आता आपल्याला माहितीये की नवीन जो डीपी झाला त्यामध्ये जुना डीपी मध्ये जसा रस्ता होता तसाच टाकलेला होता. तो 24 मीटरचा रस्ता. आता आम्ही त्याचं टेंडर प्रक्रियेमध्ये आहोत आणि ते पूर्णपणे 24 मीटरचा रस्ता देखील आगामी काळामध्ये 1-2-3 महिन्यामध्ये त्याची टेंडर प्रक्रिया होईल. आणि तो रस्ता देखील जसा हा आपण 34.5 मीटरचा रस्ता केलाय तसाच 24 मीटरचा रस्ता देखील चिंचोळे नगर पासून तो डायरेक्ट DY पाटील कॉलेज पर्यंत पूर्ण होणार. आणि आमदारांनी देखील तशा पद्धतीचं सिग्नल आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना आणि तिथल्या गावकऱ्यांना दिलंय. त्याच्याबद्दल सगळे सकारात्मक आहे 24 मीटरचा रस्ता करण्यासाठी. आणि मला असं वाटतं की ते एक 2-4 महिन्यामध्ये त्याचं टेंडर होऊन 1.5-2 वर्षामध्ये हा रस्ता देखील जसा वालेकरवाडीचा 34.5 मीटर रस्ता तसा हा होईल, तसा हा 24 मीटरचा रस्ता पॅरलल त्याला होईल. DY पाटील रावेसकडे जाणारा रस्ता होईल. तुमच्या चिंचवडे नगर पासून तर वालेकरवाडीच्या त्या कोपऱ्यापर्यंत संपूर्ण दाट लोकवस्ती आहे. हो. तिथे एकही आरक्षण विकसित नाही, तिथे एकही भाजी मंडई नाही, तिथे ना कुठला दवाखाना ना, म्हणजे थोडक्यामध्ये सार्वजनिक मैदान नाही. तिथली सगळी आरक्षण एकही आरक्षण विकसित नाही. जे आरक्षण आहे त्याच्यावरती अतिक्रमण झाले. बरोबर. मग त्या भागातली डेव्हलपमेंट कधी होणार? कारण त्या परिसरातला तो सगळ्यात मोठा दाट लोकवस्तीचा भाग आहे, परंतु तिथे सगळे रस्त्यावरती अतिक्रमण होत चाललेत. कारण भाजी मंडई नसल्यामुळे सगळे रस्त्यावरती बसतात. नाही, आता तुम्ही बरोबर मुद्दा उपस्थित केला की दाटीवाटीचा भाग आहे. शिवनगरी, चिंचोळे नगर किंवा वालेकरवाडीचा काही भाग आहे, त्या ठिकाणी दाट वस्तीचा भाग आहे. आता जो काही नवीन डीपी झालेला आहे त्या संदर्भामध्ये डीपी मध्ये काही आरक्षण आलेले आहेत. म्हणजे जे काय रावजी गार्डन जे होतं पूर्वीचं, तिथं क्रीडांगणाचं आरक्षण आलेलं आहे. म्हणजे तिथं एक मोठं क्रीडांगण होईल. पलीकडच्याच बाजूला एक गार्डनचं आरक्षण आलेलं आहे. काही शाळेचं आरक्षण अजून आलेलं आहे. दवाखान्याचं आरक्षण आलेलं आहे. नव्यानं जे काही डीपी येतो या नव्यानं त्या डीपी मध्ये ह्या गोष्टी त्याच्यामध्ये येत आहेत. त्यामुळे लोकांची घरं तोडून आता जे काय पूर्वी झालेल्या ज्या गोष्टी आहेत त्या करण्यापेक्षा नवीन जे जागा उपलब्ध आहे त्या ठिकाणी मोकळ्या जागा उपलब्ध असतील तिथं मोकळ्या जागेवरती आरक्षण आहे. आणि ते लवकरात लवकर लोकांच्या उपयोगी कसे पडतील आणि त्यासाठी निधी कसा उपलब्ध करता येईल त्यासाठी आगामी काळात आम्ही प्रयत्नशील राहू. मग त्यासाठी तुम्ही निवडणुकीत यायला पाहिजे. निवडणुकीमध्ये लोकांनी ठरवलं आहे बघा, 24/7 असणारा मी कार्यकर्ता आहे. लोकांमध्ये सगळ्या गोष्टींसाठी त्यांच्या बरोबर जाणारा कार्यकर्ता आहे. लोकांच्या सुखादुखात जाणारा कार्यकर्ता आहे. लोकांच्यासाठी धावणारा कार्यकर्ता आहे. आणि नागरिक किंवा त्या ठिकाणचे प्रभाग क्रमांक 17 मधील असणारे नागरिक मतदार बंधू जे ते माझ्या दृष्टीने महत्वाचे आहेत की त्यांच्यासाठी काम करणं, त्यांच्यासाठी चांगल्या चांगल्या गोष्टी वाढत आणणं, त्यांच्यासाठी चांगल्या चांगल्या गोष्टी करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. मला असं वाटतं की त्या जोरावरती गेल्या 7-8 वर्षामध्ये जे काही काम केलं पूर्वीच्या कालखंडामध्ये, लोकांना पूर्वीच्या काळातला नगरसेवक आणि आताच्या काळातला नगरसेवक तुलनात्मक दृष्ट्या समजलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला खात्री वाटते तशी? खात्री आहे. मी एकटाच नाही तर पॅनल निवडून आणणार. काय बोलतोय? हो, 4ची 4. तुमच्या याच्यात बंडखोरी शक्यता दिसते. खुली जागा एकच आहे ना? भारतीय जनता पार्टीचे 4 नगरसेवक निवडून येतील एवढं काम प्रभागात आहे आणि एवढी कार्यकर्त्यांची फौज भारतीय जनता पार्टीकडे आहे. पण खुली जागा एकच आहे ना, त्याच्यामध्ये तुम्ही ह्याच्यामध्ये ओबीसी मधून लढणार ना? सगळं बरोबर होणार आहे. तुम्ही यासाठी विचारलं, तुमचे माजी नगरसेवक आता 2-3 आहेत ते सगळे एकाच जागेवरती येणार म्हणून म्हटलं नामदेवराचं कसं व्हायचं? कसं आहे, लोकशाहीमध्ये जोपर्यंत इच्छुक कोणी राहू शकतो, भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता इच्छुक राहू शकतो. ज्या वेळेला निवडणुकीचा आराखडा तयार होईल आणि प्रत्यक्षात निवडणूक लागेल त्यावेळेला सगळे आमचे कार्यकर्ते एकत्र एक जीवाने काम करतात भारतीय जनता पार्टीसाठी. त्यातला मी पण आहे. नामदेवराव, ते प्राधिकरण ॲक्वायर लँड मधल्या ज्या जागा आहेत, समजा अगदी गुरुद्वारापासून तर तुमचा संपूर्ण तुमचा मतदारसंघ 90% त्याच्यात येतो.
हो. संपूर्ण ऍक्विजिशन लँड मधला. हो हो त्या लोकांचं पुढे काय हो, त्यांना अद्यापपर्यंत आता तुम्ही म्हणता प्रॉपर्टी कार्ड मिळणार, घोषणा झाली वगैरे वगैरे, पण हे त्याची पूर्तता कधी होणार आहे? नाही नाही, मी मगाशीच सांगितलं की मी सुद्धा त्या माझं घर पण त्याच्यामध्येच आहे, त्यामुळे माझं घर आहे, त्यामुळे मला प्रायोरिटीनं ते करणंच भाग आहे. आणि मी आमच्या नेतृत्वाला आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, आमदार शंकर भाऊ जगताप आहेत, हे सातत्यानं प्रयत्नशील आहे. तुम्हाला माहिती आहे की शंकर भाऊंनी हा मुद्दा विधानसभेच्या अधिवेशनामध्ये देखील उपस्थित केला आणि त्यानंतर मग हे घर म्हणजे प्रॉपर्टी कार्डचा विषय तातडीनं अंमलबजावणी त्या ठिकाणी झालेली आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये घरांचा विषय देखील आम्ही त्याच्यामध्ये सकारात्मक सगळ्या लोकांना छोट्या छोट्या बैठका घेऊन लोकांना विश्वासात घेऊन आमचा जो एरियामधला जो काय अधिकृत करण्याचा विषय त्याला एक धोरण महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये आखू आणि त्याच्यामध्ये टेंटेटिव्ह सगळ्यांना समाधानकारक असं काम करून त्यांची घरं अधिकृत करण्याचा प्रयत्न आमचा असणार. मी असं एक ऐकलं होतं तिथे क्लस्टर डेव्हलपमेंट, म्हणजे जसं आता सगळी दाट लोकवस्ती असेल तर तिथे क्लस्टर डेव्हलपमेंट किंवा तो जुनीपू डिक्लेअर करून एसआरए तिथे राबवायची. एसआरए राबवायचा असा काही प्रस्ताव आहे? नाही नाही, एसआरए राबवायचं तिथं काही विषयच नाही, कारण का तिथं एसआरए सारखं परिस्थिती नाहीये आणि रस्ते आहेत. थोडस काही मार्जिन ज्या गोष्टी असतो म्हणतो त्या गोष्टी एकत्र बसून आगामी काळामध्ये पण मधले रस्ते कनेक्ट आहे मोठ्या रस्त्यांना आणि मोठे रस्ते जर का एकदा विकास त्या मोठ्या रस्त्यांची डेव्हलपमेंट झाली तर मला असं वाटतं की तो पूर्ण भाग आमचा त्या ठिकाणी कव्हर होईल. आणि त्यातल्या त्यात अजून जिथं काही अडचणीचे काही रस्ते असतील जे काही थेट रस्त्याला येण्यासाठीचे त्या ठिकाणी थोडस पुढे जाऊन आम्ही लोकांना विश्वासात घेऊन काम करू आणि ते पण आम्ही पुढच्या काळामध्ये लवकरात लवकर करू. माझा शेवटचा राजकीय प्रश्न आहे, याच्यामध्ये तुमचा प्रमुख प्रतिस्पर्धी कोण? आता म्हणजे तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची तुमच्या बरोबर आहे का नाही ते म्हणतात आम्ही स्वतंत्र लढणार, तुम्ही म्हणता स्वतंत्र लढणार. नंतर पुढे महाविकास आघाडीचं पॅनल आहे ते सुद्धा स्वतंत्र त्यांचं पॅनल तयार करते. मग तुमचा प्रमुख प्रतिस्पर्धी कोण राहील? राष्ट्रवादी राहील, महाविकास आघाडी राहील की अन्य अपक्ष राहतील? नेमकं काय? मला माहित नाही, तो युती होईल का नाही होईल हे वरिष्ठ नेत्यांचा विषय आहे, तो मी या ठिकाणी बोलू शकत नाही. परंतु एक मात्र नक्की आहे, आम्ही विरोधकापेक्षा आम्ही कसे चांगले आहोत, आम्ही कसं चांगलं काम जनतेसाठी केलेलं आहे हे मांडण्याचा प्रयत्न आमचा नेहमीच राहणार आहे. त्यामुळे जनतेला सकारात्मक गोष्टी आवडतात आणि जनतेला सकारात्मक गोष्टीच्यामुळे त्यांना ते अपील होतं आणि त्यामुळे ह्या सकारात्मक गोष्टी त्यांच्यासाठी केलेली कामं हे मांडत राहिलो तर मला वाटतं विरोधक आमची रेषा जी आहे ती रेषा वाढवण्याचं काम आम्ही करू, त्यामुळे आपोआप विरोधकाची रेषा कमी होईल. नामदेवराव फार पॉझिटिव्ह आहे. भाजपच्या चौकटीमध्ये संस्कारक्षम जी माणसं असतात ना ती काय चौकट सोडून बाहेर बोलत नाही, कितीही फायरिंग केली तरी ते परतवून टाकतात. नामदेवराव तुम्हाला आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. उमेदवारी मिळू द्या, तुम्ही निवडून या, पुन्हा या शहराचे महापौर व्हा. धन्यवाद. धन्यवाद.